नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा पाहिला नाही तर मग काय पाहिलं, तर माझ्या दिवसाची सुरुवात झाली मस्त अशा मॉर्निंग ड्रिंकनी. त्यानंतर मी झाले छानपैकी फ्रेश आणि मग नंतर घेतला विरूचा नाश्ता बनवायला. विरूने स्लायडिंगमधनं बाहेर बघत बघत त्याचा नाश्ता बनवला आणि अशी थकलेला माझ्याकडे बघत होता. मला का थकवा आला होता काय माहिती. मग थका दूर करण्यासाठी मस्त मी नाश्ता केला आणि त्यानंतर विरू त्याच्या मोठ्या बाबांसोबत गप्पा मारत बसला. मग नंतर मी विरूला आणलं आंघोळीला आणि विरू आंघोळ करते त्यापैकी रोज एक खेळणी घेतो. मग आज मी पण त्याला दाखवली कुठली खेळणी पाहिजे ते, पण विरूला मात्र त्यातलं आज काही नव्हतं पाहिजे. त्याला पाहिजे होतं हे झाकण. या डब्याच्या झाकणाला हातात घेऊन विरूने त्याच्याशीच खेळत खेळत केली आंघोळ. मग आंघोळ झाल्यानंतर विरूचाला जेवणाची वेळ, पण जेवण करते वेळेसच विरूचे एक्सप्रेशन्स बघा. तुम्हाला कळलंच असेल की जेवण करते वेळेस काय विरूचा कार्यक्रम चालू होता. सो असं झालं विरूचं जेवण. नंतर आज मी नाचणी सत्व बनवण्यासाठी ही नाचणी भिजवलेली. ही नाचणी सत्व बनवण्यासाठी 4 दिवस लागतात. ही खूप मोठी प्रोसेस आहे. सो आज तरी नाचणी भिजवून ठेवली. मग त्यानंतर आम्हाला दुपारी आला आमच्या आजोबांचा फोन. विरू आजोबांना फॅन दाखवत होता की आमचा फॅन कुठे ते, आणि मस्तपैकी आजोबांसोबत गप्पा मारत होता. पाण्याला धरून मी कसा उभा राहत होते आजोबांना सांगत होता. त्यानंतर इव्हनिंगला मी मस्तपैकी खाल्लं चहा आणि बिस्किट्स, जिम आणि जीनियसवाला पार्लेजी. मग नंतर विरूच्या स्नॅक्सचा टाइम झाला. विरूने केला स्नॅक्स आणि मस्तपैकी आम्ही गप्पा मारते की रमत गमत विरूने त्याचा खाऊ खाल्ला. मग आला विजयाताई. विरू काय त्यांना काम करू देना. त्यांच्या मांडीवर असा बसला होता आणि एकटके मंदिराकडे बघत होता. आज मंदिर छान झालं होतं ना, क्लीन केलेलं म्हणून. मग नंतर विजयाताईने मस्तपैकी गरम गरम भाकरी केल्या, अशा टाकून फुगवल्या. विरू असं त्यांच्याकडे बघत होतं की ह्या काय करतायत म्हणून. मग आज आमच्याकडे आले होते हे मामा. तर हे मामा आणि मोठ्या बाबांना विरू अजिबात बोलू देत नव्हता. त्याचा गोंधळ चालू होता, पण त्याचे बाबा त्याला कंट्रोल करत होते. मग आम्ही आज गेलो कविताताईंकडे. ही आहे किमू दीदी. कविताताईंच्याकडे हळदी कुंकू होतं, पण आम्हाला पुढे जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो. या आहेत कविता ताई. त्यांनी मस्तपैकी मला गरम गरम गुलाबजामुन स्टार्टिंगला दिले आणि विरू माझ्याकडे बघत होता, पण मी त्याला अजिबात दिले नाहीत, पण मीच खाल्ले. मग आमचे गुलाबजामुन खाल्ल्यानंतर नेक्स्ट आम्ही खाल्ली मस्त पावभाजी. छानपैकी पावभाजी झाल्यानंतर आमचं झालं हळदी कुंकू आणि मग आम्ही विरूने केला कविताताईंना नमस्ते, त्यांना केला बाय बाय आणि मग आम्ही निघालो पुढे. आज आम्ही जाणार होतो माझ्या मावशीकडे, पण रस्त्यात मला दिसलं हे डॉमिनोज. पुढे जरा गेले की दिसला मॅगडी. माझ्या आवाजातच किती दर्द आहे, जाऊ दे. मग मावशीकडे आल्यानंतर आम्हाला सुजल दादा आणि सोनू दिदी भेटले. हे माझ्या मावशीचे मुलगे सुजल आणि सोनू. मग विरू गेला सुजिता लास्टला चिटकला की कोणाकडेच येत नव्हता. नंतर थोडा वेळ दिदीकडे पण गेला. मग आम्ही मावचं घरभर फिरलो मस्तपैकी, अशा आरशात बघून फोटोज काढले, स्माईल दिली. विरू एकदम खुश होता मावशीच्या घरी गेल्यानंतर. मग नंतर दिदीला मस्तपैकी तो ओळखू लागला आणि तिच्यासोबत पण खेळत होता. आणि माझी माऊ सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यात आणि हाय हॅलो करण्यामध्ये एकदम बिझी होती. म्हणजे आम्हाला स्टार्टिंगला भेटून गेली, पण खूप सारे पाहुणे आल्यामुळे ती त्यांच्यात जरा बिझी होती. मग सुजल आणि सोनू आम्हाला मस्त कंपनी देत होते. मग त्यानंतर विरूने मस्तपैकी मावशीच्या घराचा आनंद घेतला, इकडे तिकडे फिरला. आणि ही ना मावशीच्या आमच्या बेडरूम आहे, त्यातनं व्ह्यू तुम्हाला दाखवते. एक नंबर सोसायटी आहे, इतक्या छानपैकी हे इथले गार्डन्स, हे व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू होता. आणि मग नंतर हे इथे सोनूने छानपैकी असं डेकोरेशन केलेलं होतं. मग आम्ही मावशीच्या घरून घेतलं हळदी कुंकू आणि मग निघालो घराकडे यायला. हा आहे श्रीधर भैया, म्हणजे हा माझा भाऊ पण होतो आणि माझे काका पण होतात, असं आमचं दोन्ही नातं आहे. मग याने आम्हाला केलं बाय बाय. बाहेर गेटपर्यंत श्रीधर भैया आला मला सोडवायला आणि आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर एवढं सगळं फिरून पण विरू अजिबात थकला नाही. तो बसला त्याच्या मोठ्या बाबांसोबत बाल्कनीमध्ये चांद तारे बघत. मग असंच थोडा वेळ त्यांचा टाइमपास झाला. तोपर्यंत मी विरूसाठी रात्रीचं जेवण बनवलं आणि विरूला रात्रीचं जेवण बनवायला आणलं. जेवण बनवायला आणेपर्यंत विरू बसला होता रोहित काकांसोबत खेळत. रोहित काका आले होते ऑफिसमधून थकून भागून, पण विरूला त्याच्या अजिबात घेणं देणं नव्हतं. तो मस्तपैकी आपल्या एका भाऊलीला घेऊन काकासोबत खेळत होता. त्यानंतर सगळ्यांना गुड नाईट करत आम्ही आलो बेडरूममध्ये. बेडरूममध्ये आलो. विरूचा मात्र झोपायचा काहीही पत्ता नव्हता. विरू तर आणखीन फॉर्म बदलला तर झू झोका ॲज युजुअल याचा चालू होता. विरूला असं वाटतं की त्याने दिवसभर रात्रभर ह्या पाण्यातच बसावं आणि असंच बसावं नाही, उभं राहावं. मी विरूला म्हटलं ओके विरू के पेटा फिरू, पण झोप रे विरू म्हटलं. पण
विरू कसला झोपणार. विरू रात्रीच्या 1 वाजले तरी विरू हा असा आपला सगळा डायपरचा पसारा करून बसला होता. नेमकं त्याला काय करायचं तर देव जाणे. सगळ्या ऑर्गनायझर्समधनं त्याचे डायपर्स काय 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 टाकत बसला होता. नंतर 1 तासभर विरूचा हा खेळ चालला आणि त्यानंतर हे सगळं मला उरकावं लागलं, सगळं व्यवस्थित ठेवावं लागलं आणि मग नंतर मी विरूला झोपवलं. सो असा झाला आमचा दिवस. तुम्हाला कसं वाटला ते नक्की मला कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड नाईट.